कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 9. मीटिंग संपली तशी परी आणि बाकीचा स्टॉफ बाहेर येऊन आपल्या डेस्कवरती निघून गेला होता. रेखा आणि मोनिका मात्र वॉशरूमच्या बहाण्याने सांगून त्या तिकडं निघून गेल्या. तिथं गेल्यावर मोनिका आपलं रडू आवरत शकत नव्हती. रेखा तिचं सांत्वन करत होती, पण मोनिका मात्र रडतच होती. तिचं काही रडणं थांबतच नव्हतं. रेखालाही समजत नव्हतं नक्की काय झालं हिला, म्हणून ही एवढी का रडत आहे म्हणून तिने परीला मेसेज टाकला, वॉशरूममध्ये लगेच ये म्हणून असा. परीनेही मेसेज बघितला तशी ती पण पळत तिकडं आली, पण रेखा आणि मोनिकाचे बोलणं तिच्या कानांवर पडले होते. रेखा, काय करू ग मी? कुठं जाऊ सांग ना तू आता. आईबाबांसमोर कोणत्या तोंडाने जाऊ ग मी? काय होईल माझं? हा समाज नाही ग जगू देणार ग मला. मी कशी जगणार आता? मला कुठेही तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. मी ना जगायच्या लायकीची सुद्धा नाही आहे आणि ना मरणाच्या. म्हणूनच देवाने अशी शिक्षा दिलेली आहे मला. मोनिकाचे बोलणं ऐकून परी जरा सुन्नच राहिली होती. पण आता नक्की काय झालेलं आहे हेच तिला माहिती नव्हतं, म्हणून ती पुढं पाऊल टाकणारच. तेवढ्यातच रेखाचे शब्द तिच्या कानांवर पडले, तू नाही त्या नराधमाला जगण्याचा अधिकार नाही आहे म्हणून. अगं त्याने आपल्या सगळ्यांचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. तुला कळतंय का? आपल्या सगळ्यांना त्याने यूज करून ठेवलेलं आहे आणि आता तो परीच्या मागे सुद्धा लागलेला आहे. पण आपण तसं होऊ नाही द्यायचं. तिला याच्यातून आपल्याला वाचवायचं आहे. तिला आपल्याला मदत करायची आहे म्हणून. काहीही झालं तरी पण ती खूप छान मुलगी आहे ग. आणि तू म्हणतेस ते बरोबरच आहे. आपण नेहमीच गप्प बसून राहिलो ना, याचाच त्याने फायदा घेतलेला आहे. आपण मूर्ख आहोत. आता नाही सोडायचं त्याला. त्याने तुझ्यावर नाही तो अत्याचार केला, आपल्या सगळ्यांवर सुद्धा केलेलाच आहे. मलाही त्याने 2 वेळा अवॉइड करावं लागलं बाळ. तुला माहिती आहे ना, मी सुद्धा मिसकॅरेज केलेलं आहे. तेही फक्त त्याच्यामुळं. आता तुझ्यावरही वेळ आलेली आहे त्या नालायकाने. नाही मोनिका, आताच आपण सरांसमोर जायचं आणि त्याचं कर्म त्यालाच दाखवायचं. परी विचारच करत होती की त्या माणसाच्या नावाने मोनिका जोरात चिरकली. सुधीर सर, नाही सोडणार मी तुम्हाला. खूप सहन केलेलं आहे मी. आता नाही सहन करणार. तुम्हाला मी चांगलाच धडा शिकवणार आहे. सुधीरचे नाव ऐकून परीचा संशय खरा निघालेला होता. या सगळ्यांचा सूत्रधार सुधीरच आहे हे सिद्ध झालेलं होतं. आता वेळ होती सुधीरची. पण या दोघी खरंच जातील का अक्षय सरांकडे? असाही प्रश्न तिच्या मनात आलेला होता. त्या सत्य सांगू शकतील का की नाही, हाही प्रश्न होताच तिच्या समोर. पण रेखाचा परत आवाज आला. ती मोनिकाला हाक मारतच होती. मोनिका, मोनिका, उठ ना ग. काय होतंय तुला? उठ ना मोनिका, काय झालं? रेखाही रडतच होती. तसं परी आत गेली आणि मोनिकाला हाताने धरून दोघींनी उभं केलं. तिच्या तोंडांवर पाणी मारून तिला जागं ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. परीने आणि रेखाने तिला धरून बाहेर आणले. परीने पटकन अक्षयला कॉल करून बोलवून घेतले. अक्षय आल्यावर त्याने मोनिकाची अवस्था बघून पटकन डॉक्टरांना कॉल केला. तोवर तिला त्याच्या ऑफिसच्या आरामाच्या रूममध्ये न्यायला सांगितलेलं होतं. परीला डॉक्टर आल्यावर त्यांनी तिची तपासणी केली असता ती प्रेग्नेंट असल्याचे सगळ्यांना समजलेले होते. अक्षय सहित सगळेसुद्धा शॉक झालेले होते, कारण तिचं लग्न अजून झालेलं नव्हतं. तरीही ती प्रेग्नेंट कशी काय, हा प्रश्न सगळ्यांनाच आलेला होता. आणि तिचा स्वभाव बघता तिला कोणी बॉयफ्रेंडसुद्धा असल्याचे कोणालाही वाटत नव्हते. आणि तिचा नव्हता सुद्धा बॉयफ्रेंड. मग ती प्रेग्नेंट कशी काय, हा प्रश्न सगळ्यांनाच आलेला होता. ह्या प्रश्नाचे उत्तर ती शुद्धी ताऱ्यावरच मिळणार होते. पण आधी डॉक्टर काय म्हणताय ना ते बघणं जास्त गरजेचे होते. हिच्या शरीरावर खूप जखमा झालेल्या होत्या. कदाचित हिच्यावर जबरदस्ती करण्यात आलेली असावी असे डॉक्टर म्हणत होते. आणि एकदा नाही, बरेच वेळा झाल्याचं जाणवत होतं. पण आपण तिचं पूर्ण चेकअप करून घेऊ, म्हणजे नक्की काय ते आपल्याला कळणारच आहे. तिला सध्या उठल्यानंतर खायला द्या आणि ह्या गोळ्यासुद्धा द्या. एवढं बोलून डॉक्टर तिथून निघून गेले. पण अक्षय मात्र शॉक लागल्यासारखाच एकाच जागी स्तब्ध झालेला होता. त्याला काही कळत नव्हतं.
आपल्या ऑफिसमध्ये एवढं काय चालू आहे त्याला सुद्धा जराशीही खबर लागलेली नव्हती. आपल्यासमोर आपल्या ऑफिसमध्ये किती काय घडतंय आणि आपल्याला याची तसभरही कल्पना नाही, यानेच त्याला धक्का बसलेला होता. त्याने त्याच्या मुळाशी जाण्याचा निर्णय केला होता आणि एक फोन फिरवला. इकडे सुधीरसुद्धा टेन्शनमध्ये चाललेला होता. त्याला वाटलं आता काय होणार आणि काय नाही म्हणून, कारण मोनिकामुळं त्याचं गुपित कधीही उघडणारच होतं. सगळ्यांसमोर त्याचं हे सत्य येणारच होतं. त्याला आता असं काहीतरी करायचं होतं ज्यामुळं संशयाची सुई त्याच्याकडे येणारच नाही म्हणून. मोनिकामुळं सुधीर अडचणीत आलेलाच होता, पण मोनिकाला जर आता काही केलं किंवा धमकावलं तरी तोच अडचणीत येणार होता. म्हणून त्याने रेखाकडे वळायचं ठरवलेलं होतं. तिला धमकावून तो त्याची सुटका करून घेणारच होता, पण रेखानेच यावेळी त्याला शिक्षा करायचा प्लॅन केलेलाच होता. याला शिक्षा झालीच पाहिजे असे तिने मनाशी पक्क ठरवून ठेवलेलं होतं. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळवून द्यायचीच होती. स्वतःला तिने कोणत्याही परिस्थितीत शांत राहायचं नाही असं बजावून ठेवलेलंच होतं आणि सुधीरची कोणतीही धमकी आता मानायची नाही असा पक्का निर्णय तिने केलेलाच होता. पण सुधीर काही ना काही करणारच आहे हेही तिला पक्क माहितीच होतं. ती त्यासाठी स्वतःला त्याच्यासमोर खंबी दाखवणारच होती. थोड्याच वेळात रेखाच्या डेस्कवरचा फोन वाजला होता आणि अपेक्षेप्रमाणे सुधीरने बोलणे सुरू झालेले होते. फोन ठेवल्यावर तिने दीर्घ श्वास घेतला आणि परीकडे गेली. रेखा म्हणाली, परी, मला थोडंसं बोलायचं होतं ग तुझ्याशी. खूप महत्त्वाचं आहे ग परी, प्लीज, अर्जंट आहे. चाल ना, मला थोडंसं बोलायचं आहे तुझ्यासोबत. परीलासुद्धा अंदाज आलेलाच होता की हिला कशाबद्दल बोलायचे आहे म्हणून. तिनेही आडेवेडे न घेता तिच्याशी बोलायला म्हणून तीही उठून बाहेर तिच्यासोबत आलेली होती. दोघीही कॉफी शॉपमध्ये गेल्या होत्या. जाताना परीने अक्षयला एक मेसेज सेंड केलेलाच होता आणि दोघीही बाहेर पडल्या. परी खूप हुशार होती. तिला आजच्या पण दुनियादारीची समजही चांगलीच आलेली होती. त्यामुळे रेखाने परत आपले शब्द सुधीरच्या भीतीने फिरू नये म्हणून आधीच फोनचा रेकॉर्ड ऑन केलेला होता. त्यामुळं रेखा जे काही सांगत होती ते सगळं रेकॉर्ड होत होतं. खूप मोठा धक्का होता खरं तर हा परीसाठी सुद्धा, कारण ऑफिसमध्ये इतकं सगळं घडत चाललेलं होतं, पण याची भणक कोणालाही लागलेली नव्हती आणि सुधीरचे पुढचं टार्गेट परीच होती. हे ऐकल्यावर मात्र ती रागाने पेटूनच उठली होती. तिला खूप राग आलेला होता आता. हा समजतोय काय स्वतःला? मुली म्हणजे खेळणं वाटलं की काय याला? नाही, याला त्याच्या करण्याची शिक्षा दिलीच पाहिजे. रेखा, तर नावच बदलून ठेव माझं तू. बघच आता मी काय करते ते म्हणून. याला कशी अद्दल घडवते. खूप झाला सहन करणं आता. याला गावची परी नाही दाखवली ना तर माझं नाव परी नाही. परीचं इतकं रागाला जाणं याची खरं तर रेखाला सुद्धा भीती वाटतच होती. ती सुद्धा घाबरलेली होती. पण परीने बऱ्याच वेळा सुधीरला त्याची जागा दाखवून दिलेलीच होती. त्यामुळं रेखाचा परीवर विश्वासही तेवढाच बसलेला होता. म्हणून तीही तयार झाली. परीने, उद्या तुला पूर्ण प्लॅन सांगतो आता. चल ऑफिसला जाऊन मोनिकाकडे लक्ष ठेवू असं सांगून रेखाला घेऊन ऑफिसला आलेली होती. ऑफिसमध्ये येऊन दोघींनी मोनिकाच्या तब्येतीची विचारपूस केलेली होती आणि आपल्या डेस्कवर आल्या होत्या. सुधीरने बोलावून रेखाला त्याला भेटायला गेलेली नव्हती याचा त्याला रागसुद्धा आलेला होता. पण आज अक्षय सतत ऑफिसमध्ये बाहेर सगळ्या एम्प्लॉयच्या आपसातात फिरत असल्यामुळं त्याला काहीही करता येणारच नव्हते. तो सुद्धा मजबूर झालेला होता. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर नेहमीप्रमाणे रेखा, परी बस स्टॉपवर आलेल्या होत्या. तिथून घरी निघून गेल्या. मोनिकाला अक्षय घेऊन गेलेला होता, कारण तिची तब्येत बरी नव्हती ना. तसंही डॉक्टरांसोबत त्याला महत्त्वाचं बोलायचं होतं, त्यामुळं तो तिला घेऊन गेलेला होता. डॉक्टरांनी मोनिकाला जेव्हा चेकअपला घेतलेले होते तेव्हा अक्षयने परी आणि डॅडालाही बोलावून घेतले होते हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे ते दोघेही लगेच अक्षयजवळ आले होते. डॉक्टरांनी अक्षयला मोनिकाला त्यांच्या घरी घेऊन जाण्याला सुचवलेलंच होतं, जे परीलाही पटलेलं होतं.
कारण मोनिकाची तब्येत बघून तिच्या आईला खूप त्रास होणार होता, कारण तीही आधीच बीपीचे पेशंट होती आणि तिचा भाऊही अजून लहानच होता. त्यालासुद्धा काही कळत नव्हतं. त्यांची परिस्थिती इतकीही चांगली नव्हती म्हणा, आणि त्यात हे सगळं होऊन बसलेलं होतं. त्यांच्या ऑफिसमध्ये झालेलं होतं ते, म्हणून त्यानेही होकार दिलेला होता. मोनिकाला अक्षय आणि परी दोघेही घरी घेऊन आलेले होते. झाला प्रकार डॅडाकडून घरीही सगळ्यांना समजलेलाच होता. त्यामुळं घरी मोनिकाला आणण्याचा निर्णयाला सगळ्यांनी स्वीकार केला होता. मोनिका घरी आल्यावर तिला मॉम, काकी यांनी हॉलमध्ये बसून पाणी दिलं होतं. मोनिकाला तर मेन्सेन बघून दडपण आलेलेच होते. पण तिथं परीला इतकं मनमोकळेपणाने वावरताना बघून ती सुद्धा गोंधळून गेलेली होती. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते ते. अक्षयने एकदा तिच्याकडे बघितलं आणि परीला तो म्हणाला, परी, माझी कॉफी घेऊन रूममध्ये ये आपल्या. ते ऐकून तर मोनिकाची पुरती शॉक झालेली होती. सगळे तिच्याकडे बघून हसत होते. तेव्हा काकी पुढं येऊन म्हणाल्या तिला, मोनिका बेटा, तुला ओळख करून देते मी तिची. ही आमची सून आहे परिदी. तिला आम्ही लाडाने परी म्हणतो. अक्षयची वाईफ आहे ती. मोनिका मात्र हे ऐकून अजूनच बावरलेली होती आणि तिच्या हातून ग्लास खाली पडला. तशी परीसुद्धा हसू लागली तिला. परीचा आवाज ऐकून राजवी आणि चिकूही पडत येऊन तिला मम्मा म्हणून बिलगू लागल्या होत्या. मोनिकाला आधीच परी या घरची सून आहे हा धक्का पचवता येतच नव्हता. तोवर ती 2 मुलीची आई आहे हे बघून तर फक्त कोमात जायची वेळ बाकी राहिलेली होती तिच्यावर यायची. शेवटी तिची अवस्था बघून मॉमच पुढे येऊन आल्या. बास कर आता, तिला आराम करू दे जरा, रात्री बोलू आपण निवांत. तिला आरामाची जास्त गरज आहे, हे दिसत नाही का गं तुम्हाला? आणि मोनिकाकडे बघून म्हणू लागल्या होत्या, बाळा, तुला सगळं नंतर सांगते आम्ही नीट, पण सध्या तुला आराम करणं गरजेचं आहे. जेवणाची वेळ झाली की बोलावते मी तुला खाली. चल आता रूममध्ये. आणि परी, तू अक्षयची कॉफी घेऊन जा वरती. कधीचा वाट बघतोय ना तो. मॉमनी सगळ्यांना आपापल्या कामाला लावलं आणि तिला रामदास काकांना सांगून रूममध्ये नेले होते. रमा मावशींना जेवायचं सांगून त्याही रूममध्ये गेल्या होत्या, कारण डॅडही दुपारपासून टेन्शनमध्येच होते. परी कॉफी घेऊन रूममध्ये आली तर अक्षय तिला तसाच बेडवर कोणत्या तरी विचारात बसलेला दिसलेला होता. तिने हताश सुरात सुस्कारा सोडला आणि त्याच्या जवळ गेली. ती जवळ बसलेली बघून त्याने तिच्या पोटाला घट्ट मिठी मारली आणि तसाच बसून राहिला होता. पाहिलं तर परी त्याने अचानक मारलेल्या मिठीने श्वास घेणे विसरलेलीच होती. पण त्याचा पडलेला चेहरा बघून नकळतच तिचे हात त्याच्या केसातून फिरू लागले होते. तिच्या त्या स्पर्शाने तोही रिलॅक्स फील करू लागलेला होता. तसाच तिला मिठीत धरूनच त्याचीही झोप लागलेली होती. तिनेही मग त्याला उठवले नाही, कारण आज ऑफिसमध्ये खूप काही घडून गेलेले होते. त्यामुळं त्याला टेन्शन आलेले होते हे तिला समजलेलंच होतं, ज्याचा परिणाम म्हणून तो इतकं हतबल झालेला होता. आणलेली कॉफीही थंड होऊन गेलेली होती. बराच वेळ तो तिला तसंच धरून झोपला होता. तिच्या मिठीत त्याला शांतता मिळालेली होती, जी आतापर्यंत तो मिस करत होता. परीचीही वेगळी काही अवस्था झालेली नव्हती म्हणा. आधीच तिच्याही बाबतीत बरंच काही घडत होतं. त्यातून ती सावरता सावरलेली होती आणि तोवर हे सगळं समोर आलेलं होतं. त्यामुळं तीही मनाने तशी दमलेलीच होती म्हणा. विचार करता करता तीही तशी झोप लागून गेली तिला पण. दोघेही शांत झोपलेले होते. जेवणाची वेळ झाली तरीही दोघे खाली आलेच नव्हते. म्हणून मग रमा मावशींनी दोघांना बोलायला आलेल्या होत्या, पण उघड्या असलेल्या दरवाजातूनच त्यांनी बघितलं आणि तशाच हसत हसत खाली आल्या. त्यांना असं हसताना बघून आणि दोघीही खाली न आलेलं बघून मॉमनी रमा मावशींना विचारले असतात त्या म्हणाल्या, बाईसाहेब, कोणाची नजर नको लागायला जोड्याला. जावा जेवायचं तवा जेवतील की तुम्ही बी जेवण करून घ्या, त्यांची वाट बघू नका. रमा मावशींच्या बोलण्याचा अर्थ मॉमना लागलेलाच होता, पण बाकीच्यांना नाही लागला आणि आपली चुळबुळ नैना पडतच भाईच्या रूममध्ये निघून गेली. तिला आडवेपर्यंत ती रूम जवळ पोचली होती आणि तिच्या तोंडून भाई
हा ऐकून परी आणि अक्षय गडबडून उठले होते आणि एकमेकात अडकून परत बेडवर पडले होते. आणि तो नजारा बघून नयनाला आपलं हसू अडवणार फार कठीण गेलेले होते आणि ती खळखळून हसू लागली. तिच्याकडे परीने बारीक डोळे करून बघितलं तर अक्षयने केसात हात फिरवत मोठे डोळे करून बघू लागला. आता खाली जाऊन नयनाने सगळं बघितलं म्हणून परीला लाजून तोंड कुठे लपू असं झालेलं होतं. तिच्या राजऱ्या रूपाकडे अक्षय मात्र बघतच बसला होता. त्याची अशी इंटेन्शन बघून परीने आडवा गिळला आणि बाथरूममध्ये पडाली. ती गेल्यावर अक्षय स्वतःशीच म्हणाला, ओ गॉड, मी एवढा गाढ कधीपासून झोपलो होतो आणि परी तिनेही उठवलं नाही मला. तिला मिठीत मारून कसा काय झोपलो मी? ती काय विचार करत असेल माझ्याबद्दल? गॉड, हे काय होऊन बसलं आता? तो विचार करत असताना ती बाथरूममधून बाहेर आली. ती लाजून त्याच्याकडे बघतच नव्हती. तिच्याही मनात तसेच काहीसे विचार सुरू होते. अरे देवा, मला कशी काय झोप लागली? ते काय म्हणतील आता? तिला सुद्धा समजत नव्हतं. आता खाली नयनाताईंनी जाऊन सगळं काही सांगितलं असेल सगळ्यांना. कसं फेस करू मी त्या सगळ्यांना? देवा. दरवाजाच्या आवाजाने ती जरा भानावर आली. अक्षय फ्रेश होऊन आलेलाच होता. दोघेही एकमेकांपासून नजर चोरत होते. दोघंही खाली आल्यावर सगळे त्यांना हसत होते. त्यात रमा मावशीही होत्याच. आता तर परीला कुठे जाऊ आणि कुठे नको असं झालेलं होतं. तिने लाजून किचनमध्ये जाणं पसंत केलं. ती किचनमध्ये गेली तेव्हा जोरात हसण्याचा आवाज बाहेर आलेलाच होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.